तर लाडकी बहीण योजनेचा खर्च भागवण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांचा निधी वळवला जातोय आणि यात प्रामुख्याने सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागाचा समावेश आहे। याच मुद्द्यावरून आता अजित पवार मित्र पक्षांसह ओबीसींच्याही निशाण्यावर आलेले आहेत। निधी वाटपात अजित पवार अन्याय करत असल्याचा आरोप झाल्यानंतर आता अजितदादांनी देखील बदनामी केली जात असल्याचा पलटवार केलाय। पाहुयात त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही खंत मागील काही महिन्यांपासून सातत्यानं निधी वाटपाच्या तक्रारी येत आहेत। त्यात सर्वाधिक तक्रारी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या आहेत, कारण या दोन्ही विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचं समोर आलंय। लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सामाजिक न्याय विभागाचे 810 कोटी 60 लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला, तर वर्षभरात सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 6765 कोटी रुपयांचा निधी वळवला जाणार आहे। तर आदिवासी विभागाचाही 3 वेळा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवला गेला। आतापर्यंत आदिवासी विभागाचा 1007 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला गेला। निधी वळवल्यानं सामाजिक न्याय विभागाला यावर्षी 7317 कोटी रुपयांच्या निधीची तूट भासणार आहे। अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास प्रवर्गाच्या विकासाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवण्यात आल्यानं संबंधित विभागाच्या प्रकल्पांवर त्याचा परिणाम जाणवतोय। महाज्योतीला निधीच मिळत नसल्याचा आरोप करत धनगर नेत्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादा पवार असोत की त्यांचे कार्यकर्ते असोत, हे आमच्या ओबीसींच्या आमच्या मागण्या, आम्ही काय मागतोय? तुमचे कारखाने मागितले का? अजितदादा पवार कारखान्यांना 100 सव्वाशे कोटी रुपये तुम्ही देता। आमच्या पोरांना PhDची स्कॉलरशिप देत नाही ओबीसीच्या, गृहीत धरलं जातंय, टाळलं जातंय। अजितदादा पवार हा महाजातीयवादी माणूस आहे। सारथीची बिल्डिंग मात्र तुम्ही शेअर मार्केट प्रमाणे उभी केली आणि महाज्योतीला साधं कार्यालय उपलब्ध नाही। हा दुजाभाव नाही का? ओबीसी आणि भटक्यामुक्त विद्यार्थ्यांचा निधी जो आहे तो 153 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात आला। कशासाठी खर्च करण्यात आला? एक तर सारथीला त्यांनी 215 अधिक कोटी मंजूर करण्यात आला, मग तो महाज्योतीचा का नाही? म्हणजे एकंदरीत अजितदादांच्याकडे जे अर्थ खातं आहे, यापूर्वी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी हा अजितदादांच्या अर्थ खात्याविषयी फार नाराजी व्यक्त केली होती। एकीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार उघडपणे निधी वाटपावरून अजित पवारांवर टीका करतायत, त्याचवेळी आता ओबीसींच्या निधीवरून सुद्धा धनगर नेत्यांनी त्यांना लक्ष केल्यानं अजित पवार चांगलेच संतापल्याचं दिसतंय। नाव न घेता अजित पवारांनी शिवसेनेसह सगळ्यांवर पलटवार केलाय। कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100%। अशा पद्धतीचं ते नियोजन असतं। लाडकी बहीण योजनेचं गणित जुळवताना सरकारची कसरत होतीये, त्यामुळे इतर योजनांचे निधी वळवणं क्रमपात्र आहे। पण निधी वाटपाच्या मुद्द्यावरून एकटे अजित पवार मित्रपक्षांच्या निशाणावर आलेत हे खरं आहे। त्यामुळेच आता अजित पवारांची बदनामीची ही भावनिक साध किती कामी येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।